नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजूनही माझा मुक्काम दिल्लीत आहे आणि ज्या राजकीय घडामोडी बघतोय मी त्या बघितल्यानंतर आपल्या देशाला खरंच नेते आहेत की नाही, काय करतायत, तात्पुरत्या फायद्यासाठी कुठच्या कुठे बारगळत जाणारी माणसं बघितली की वाईट पण वाटतं. आणि वाईट वाटण्याचं कारण असं आहे मित्रांनो, की ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये काहीतरी गंभीर करायची तुम्हाला इच्छा आहे का? त्या क्षेत्राचे फायदे सगळे तुम्हाला पाहिजेत. राजकारणामुळे आपल्याला जी प्रसिद्धी मिळते ती प्रसिद्धी हवी आहे. त्या प्रसिद्धीतून जे आर्थिक फायदे मिळतात ते हवेत, भौतिक फायदे हवेत. पण त्यासाठी गंभीर काही करणं, सर्वसाधारणतः समाजसेवा किंवा राजकारण म्हणजे लोकांची, जनतेची सेवा असं एक गृहीत आहे. पण त्याचा मागमूस सापडत नाही मित्र, मागमूस सापडत नाही. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये जसं दोन भाऊ किंवा नाते गोते मालमत्तेचे किंवा जमिनीच्या तुकड्यावरून एकमेकाच्या उरावर बसायचे, एकमेकांचे मुडदे पाडायचे, रक्त सांडलं जायचं परिवारामध्ये, गोतावड्यामध्ये, काहीस तसंच राजकारणाचं होऊन गेलेलं आहे. सध्या दीर्घकाळ लांबलेली एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांची जी सुप्रीम कोर्टातली केस आहे तिची सुनावणी सुरू झाली आहे आणि त्या सुनावणीमध्ये एकही मुद्दा नवा नाहीये. तेच तेच बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष, त्याच्या नावासकट, चिन्हासकट एकनाथ शिंदेनी पळवून नेला, चोरून नेला. आणि यावर आतापर्यंत अनेकदा लहान मोठ्या सुनावण्या झाल्यात, पण अंतिम सुनावणी होत नाही असा जो काय उद्धव ठाकरे गटाचा दावा होता आणि आपल्यावर अन्याय झालाय म्हणून रडत राहणं चालू आहे, तेच कंटिन्यू आहे. आणि मग असल्या गोष्टीमध्ये आपलाही इंटरेस्ट असल्यासारखं जेव्हा माध्यमातले काही पत्रकार बोलतात, वागतात, तेव्हा त्यांचीही दया यायला लागते की पत्रकार म्हणून आपली जबाबदारी काय. लोकांना इन्फॉर्म करणं, लोकांचं मत बनवणं ही पत्रकाराची भूमिका नाहीये, पण ते केलं जातंय. आणि त्यामुळे एक सुनावणी झाली की कपिल सिब्बल काय बोलले, उद्धव ठाकरेंचे वकील काय बोलले, उद्धव ठाकरेंच्या वतीने काय काय युक्तिवाद झाले, आणि ते युक्तिवाद म्हणजेच जणू काय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय अशा थाटामध्ये ज्या बातम्या रंगवल्या जातात तेव्हा खरंच मित्रांनो कळत नाही की काय चाललंय. मला वाईट एवढ्यासाठी वाटतं की मुंबईमध्ये, मुंबई ठाण्यापुरती मर्यादित जी शिवसेना होती आरंभीच्या 2 दशकामध्ये, 66 पासून 1966 पासून 1985 पर्यंत 19 वर्ष महापालिकेच्या, लोकसभेच्या अशा तशा अनेक निवडणुका शिवसेनेने लढवलेल्या होत्या. पण एक राज्यातला प्रादेशिक पक्ष म्हणून सुद्धा शिवसेनेला मान्यता नव्हती. मला आठवतं 1972 असेल, तो एक अपवाद आहे ज्या वेळेला शिवसेनेने स्वतःला एक पक्ष म्हणून रजिस्टर केलं होतं आणि त्या रजिस्ट्रेशनमुळे त्यांना एक निवडणूक चिन्ह मिळालं होतं. अन्यथा बहुतेक निवडणुका अशा आहेत 1989-90 पर्यंत की शिवसेनेला स्वतःची निशाणी नव्हती अधिकृतरित्या. कारण मुंबई, ठाणे, फार तर थोडंफार कल्याण, नाशिक, पुणे या पलीकडे शिवसेनेला राजकीय अस्तित्व नव्हतं. ती शिवसेना
1989 मध्ये भाजप बरोबर युती केली आणि आपल्या पायावर उभी राहिली, एक प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला मान्यता मिळाली आणि मग तो पक्ष ते चिन्ह पळवून नेलं, हे रडगाणं चालू आहे. पण त्या कालखंडामध्ये म्हणजे शिवसेना ज्या वेळेला राज्यव्यापी पक्ष होत होती, त्या कालखंडामध्ये शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या मार्मिक या साप्ताहिकाचा मी संपादक होतो आणि त्या कालखंडामध्ये सामना नावाचं दैनिक वगैरे नव्हतं. मार्मिक हेच मुखपत्र होतं आणि त्यामुळे शिवसेना कशी महाराष्ट्रापर्यंत जाऊन पोहोचली, खेडोपाडी जाऊन पोहोचली, हे मी जवळून बघितलेलं आहे. त्याची राजकीय मीमांसा मी सेना भवनात त्या मार्मिकच्या कार्यालयात बसून केलेली आहे. अक्षरशः तरुणांची झुंड होती, तरुणाईची गर्दी होती. आज जेनझी 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 तुम्ही म्हणता, ती जेनझी त्या काळातली जी महाराष्ट्राची होती ती शिवसेना होती आणि ती शिवसेना आज कुठल्या तरी एका सत्तालोलूप राजकीय पक्षासारखी बारगळत जाताना मी बघतो आणि त्यावर ही माझी मालमत्ता की ही माझी मालमत्ता, ही माझ्या चुलत्याची मालमत्ता की माझ्या बापाची मालमत्ता, यावरून जी कज्जे दलाली चालू आहे कोर्टामध्ये, ते बघितल्यावर खरंच मित्रांनो मनस्ताप होतो, खरंच मनस्ताप होतो. आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये शिवसेनेची अखंड निंदा नालस्ती करून शिवसेना संपवण्यासाठी पत्रकारिता माध्यम किंवा बुद्धिजीवी वर्गातून जे सतत शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत होते, ते लोक आज उद्धव ठाकरेंच्या बाजूने शिवसेना वाचवायला उभे राहतात. ते बघून आणखीन कळत नाही की काय चाललंय. याला राजकारण म्हणायचं, याला विश्लेषण, आणि मला कळत नाही. आणि हे होणार याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हता. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये जो शरद पवारांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडून मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच मला खात्री होती उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आणि त्याच्याबरोबर एक राज्यव्यापी निर्माण झालेला पक्ष कसा रसातळाला जाणार याविषयी मला खात्री होती मित्र, खात्री होती. आणि म्हणून मी माझ्या जागता पहारा या ब्लॉगवर तेव्हाच लिहिलेलं आहे, आत्ता बोलतो असं बिलकुल नाहीये, का उद्धव ठाकरे यांच्याशी वैयक्तिक भांडण आहे, हाडवैर आहे वगैरे, असं काही नाही. एखादा पक्ष ज्या वेळेला आपली उद्दिष्ट, ध्येय, धोरण याच्याकडे पाठ फिरवतो, तेव्हा त्याला रसातळाला जाण्याखेरीज अन्य कुठलाही पर्याय उरत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीत 2019 नंतर शिवसेनेला घेऊन चालले होते, किंबहुना त्याच्याही आधी 2014 ते 19 या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री होते, त्या कालखंडातलं सुद्धा शिवसेनेचं, उद्धव ठाकरेंचं जे वर्तन होतं, वक्तव्य होतं, ते सगळं बारकाईने बघितले तर त्यांनी पक्ष रसातळाला न्यायचा निर्णय घेतलेला होता. त्याची परिणिती 2019 ते मुख्यमंत्री होण्यात झाले आणि 2022 मध्ये जी उतरती कळा लागली आहे त्यातून उद्धव ठाकरे सावरायला तयार नाहीये. आणि त्याचं सोपं कारण असं की आपण चूक करतोय किंवा आपण चूक केली ही स्वीकारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही चूक स्वीकारत नाही तोपर्यंत गंभीरपणे ती चूक दुरुस्त करण्याच्या दिशेने एकही पाऊल तुम्ही टाकत नाही, उलट तुम्ही अधिकाधिक गाळामध्ये रुतत जाता. त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये एक गंमत असते मित्र, तुम्ही त्या खाडीमध्ये आणि अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी जी दलदल असते त्या दलदलीत गेलात तर अतिशय सावधपणे तुम्ही जर अडकला असाल, फसला असाल त्या दलदलीमध्ये, तर तिथे आपल्या अंगातली शक्ती पणाला लावून त्यातून बाहेर पडता येत नाही. हळूहळू करत सावधपणे त्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी प्रयास करावे लागतात आणि अतिशय कष्टप्रद असं ते काम आहे. पण जर तुम्ही जोर लावायला जाल
तर तुम्ही 1 इंचही बाहेर येण्यापेक्षा 2-3 इंच अधिक गर्तेत जाता आणि नेमकं तेच आज चालू आहे. जे काय सुप्रीम कोर्टात मी बघतोय ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आपला पक्ष आपल्याला मिळावा, आपल्या वडिलांनी ज्याचा वारसा आपल्याकडे सोपवला तो पक्ष आपल्याकडे यावा, किंवा ज्या विचारधारेला किंवा ज्या ध्येय धोरणांना घेऊन वडिलांनी एक राजकीय वाटचाल सुरू केली होती ती पुढे घेऊन जावी, यासाठी उद्धव ठाकरे अजिबात धडपडताना दिसत नाही. किंबहुना आपला पक्ष म्हणून तो गुटगुटीत व्हावा यासाठी काही प्रयत्न करताना उद्धव ठाकरे दिसत नाहीत. बस त्यांना एकनाथ शिंदेना धडा शिकवायचा आहे या सूड भावनेने जेव्हा तुम्ही प्रवृत्त होता तेव्हा तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, तुम्ही स्वतः सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि हे मी आज परत सांगतोय असं नाही, अगदी ज्या वेळेला करोना होता मी प्रतिपक्ष वगैरे नव्याने सुरू केला तेव्हा पण अर्णबच्या मागे 2-4 वाकडे शब्द बोलल्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सगळं सरकार उभं करत होते. तेव्हाही मी सांगितलं होतं अर्णब हा सापळा आहे, त्यात फसू नका. अर्णब आणि तो सगळा विषय गेला. आज उद्धव ठाकरे पक्ष गेला, सत्ता गेली, तरीही त्या भ्रमिष्ठावस्था जी आहे त्यातून बाहेर पडू शकत नाही. आपण चुकलो हे त्यांना मान्यच नाहीये. आणि मग तसं म्हणतात ना की तुम्ही केलेला एक गुन्हा झाकण्यासाठी किंवा तुम्ही केलेली एक चूक झाकण्यासाठी जी तारांबळ तुम्ही करता, धडपड करता, त्यामुळे तुम्ही अधिकाधिक गुन्हे करत जाता किंवा अधिकाधिक चुका करत जाता. तसं उद्धव ठाकरे यांनी गेल्या जवळजवळ 8-10 वर्षामध्ये एकामागून एक अधिकाधिक चुका केलेल्या. गंमत अशी असते, तुम्ही चूक केलीत हरकत नाही, मानवी माणूस असतो आपण, ईश्वर नाही आहोत आपण, अगदी परफेक्ट वगैरे नाही आहोत, चुका माणसाकडून होतात. पण चूक लक्षात आल्यानंतर ती स्वीकारणं आणि दुरुस्त करणं अगत्याचं असतं. 2014 मध्ये लोकसभेत एकत्र लढलेले आणि विधानसभेला विभक्त झालेले शिवसेना भाजप, त्यामध्ये युती तोडण्यात भाजपने पुढाकार घेतला. तेव्हा मी जाहीररित्या लेख लिहिला होता, वक्तव्य सुद्धा केलेली होती की भाजपने घोडचूक केलेली आहे. शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची नको तितकी मोठी किंमत भाजपला मोजावी लागेल हे मी तेव्हाही लिहून ठेवलेलं आहे. आजही माझ्या ब्लॉगवर ते लेख आहे. चुकला भाजप तर चुकला, मला किती आवडो नावडो हा विषय वेगळा आहे. पण भाजपने त्यावेळेला जी उद्धव ठाकरे यांची अडवणूक वगैरे केली होती आणि अखेरच्या क्षणी युती तोडली, त्याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागेल हे मी सांगितलं होतं. फरक इतकाच असतो की आपली चूक लवकरच भाजपला रिअलाइज झाली, लक्षात आली आणि त्यांनी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. आज भाजप एका बाजूला महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदीनिशी आणि सगळ्यात मोठा आणि निर्णायक बलशाली पक्ष म्हणून आपल्याला उभा दिसतो. याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे की 2014 मध्ये आपण काय चूक केली हे मी बोललो, आणि मी बोललो म्हणून त्यांनी ते समजून केलं असं माझा अजिबात दावा नाही. मी जे बोललो होतो कदाचित त्यांच्या अंतर्गत देखील याची चर्चा सुरू असेल किंवा इतरही कोणी सांगितलं असेल की युती तोडली ती तुमची चूक झाली, आणि भाजपच्या स्थानीय आणि राष्ट्रीय नेतृत्वाने ती चूक स्वीकारली. म्हणूनच 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभेला ते बरोबर आले आणि नंतर उद्धव ठाकरेंनी चूक केली. अर्थात 1-2 ठिकाणी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे याची कबुली दिली. 2019 नंतर त्यांना विरोधी नेता व्हावं लागलं तेव्हा त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात, मी त्या मंचावर होतो, सांगितलं की आम्ही भाऊंचं ऐकलं नाही आणि चूक केली. म्हणजे 2014ला युती तोडण्यासाठी भाजपला दोष देणारा मी 2019 मध्ये भाजपला मी जाहीर लेख लिहून सल्ला दिला होता की तुम्ही एकटे लढलात तरी बहुमतात याल, पण तेव्हा त्यांनी हट्टाने युती केली आणि त्याची फळं
फडणवीसांसकट भाजपला मोजावी लागली वगैरे वगैरे. आज मी परत एकदा उद्धव ठाकरे यांच्या रोज चुका दाखवतो. अपेक्षा अशी असते की त्यांनी आपली चूक स्वीकारावी, दुरुस्त करावी. अजूनही तुमच्या 3-4 वर्षापूर्वीच्या त्या 2022 मधल्या पक्षफुटीचा विषय चिघळत पडला असताना त्यांनी परत एक आणखीन सुप्रीम कोर्टामध्ये केस केली आहे. जे आता नवे 9 खासदार लोकसभेचे आहेत, त्यातले 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले, तर त्याच्या विरुद्ध एक नवी केस दाखल केली. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी असं म्हटलेलं आहे, कोर्टाची पायरी चढू नये. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि कायदा गाढव असतो. ह्या आपल्या 100-200 वर्षातल्या पिढीचा हा आपल्याला सगळ्यात मोठा ठेवा आहे. त्यांनी कायद्याचं राज्य जे असतं, न्यायालय वगैरे असतं, याचं जे सार आपल्याला सांगितलंय की कोर्टाची पायरी सोडू नये, शक्यतो आपसात समन्वयाने आपसातली भांडणं मिटवावी, कायद्याच्या जंजाळात अडकू नये. पण ज्या वेळेला तुम्हाला एक झिंग चढलेली असते, आता ह्याला सरळ करतो, मग त्याला सरळ करतो, अर्णबला सरळ करतो, आणखीन कोण असेल त्याला सरळ करतो, हे करता करता ते सरळ झाले की नाही माहित नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचं राजकारण कुठच्या स्तराला येऊन पोचलं ते बघा, मग मी काय सांगतो त्याकडे. याची गरज होती का? म्हणजे अजून त्या 4 वर्षापासून चाललेल्या खटल्याचा सुनावणी धड होत नाही, निकाल लागत नाही, त्याच्यात एक नवी केस सुप्रीम कोर्टात. हे 6 खासदार गेले आणि त्याची सुनावणी परत व्हायला आता जाईल, पण पुढची लोकसभा निवडणूक होऊन पण जाईल. तोपर्यंत या 6 पक्षांच्या 6 खासदारांच्या शिंदे गटात जाण्याचा निकाल काय, सुनावणी सुद्धा होईल की नाही, मला शंका आहे. याचं कारण मी सांगितलं ना, की तुम्ही गाळात फसला असाल तर ताकद लावून नाही चालत. युक्तीने आणि बुद्धीचा वापर करून त्या जंजाळातून आपण बाहेर पडलं पाहिजे. पण वारंवार मी बघतोय, मी सांगतोय, पण उद्धव ठाकरेंना सगळी ताकद लावून त्या गाळात अधिकाधिक स्वतःला घुसवून घ्यायचे. आणि मग चढवणारे पत्रकार असतात, माध्यम असतात, झाली आता जिंकलात तुम्ही वगैरे वगैरे. करा आपला, आपली भूमिका स्पष्ट असते की कोणही आत्महत्या करायला निघाला तर त्याला अडवणं, रोखणं, समजावणं हे एक मानवी कर्तव्य असतं. म्हणूनच मी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो. दुर्दैव असं आहे की आता त्यांचे चुलत बंधू पण त्यांच्या जोडीला आले. राज ठाकरेंबद्दल माझ्या काही अपेक्षा होत्या, पण त्या त्यांनी फोल ठरवल्या असं म्हणावं लागतं. पण तो स्वतंत्र विषय आहे. उद्धव ठाकरे या कोर्टाच्या जंजाळात असे फसलेले आहेत की आपण कधी संपलो, हे संपून गेलो तरी त्यांना कळणार नाही. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.